बस डोळे बंद राहू द्या, दोन्ही बाजूने हात वर करा. हॅलो, हा झाला आपला 1 नंबरचा प्राणायाम. कोणता आहे? आवाज भस्त्रिका प्राणायाम. कोणकोणत्या आजारासाठी लाभदायक आहे? आपण कुठपर्यंत श्वास घेतला? मग कोणत्या आजारासाठी लाभदायक आहे? फुफ्फुसाच्या आजारासाठी लाभदायक. त्याच्यानंतर ज्यांना दम्याचा त्रास असेल, अस्थमा असेल, ज्यांना दम्याचा त्रास असेल, अस्थमा असेल, त्याच्यानंतर फुफ्फुसा संदर्भातले सर्व साध्य असतात ज्याच्यामध्ये राजक्ष मागेला आपण टीबी म्हणतो. त्यानंतर फुफ्फुसाचा असाध्य व्याधी ज्याला आपण कॅन्सर म्हणतो, लंग्स कॅन्सर. तर इत्यादी सर्व व्याधींसाठी हा लाभदायक आहे. ज्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये, परंतु आपली प्रतिकार क्षमता कशाची? फुफ्फुसाची ती वाढली पाहिजे, या उद्देशाने त्या प्रकारच्या रुग्णांनी किंवा तुम्ही जे आहे सरासरी 10 ते 15 प्रक्रिया या भस्त्रिका प्राणायामची करायला हरकत नाहीये. आता दुसरा नंबरचा कोणता प्राणायाम आहे? दुसऱ्या नंबरचा कपालभाती प्राणायाम आहे. कपाल म्हणजे काय? कपाल, ज्याला आपण माथा किंवा मस्तक संबोधतो, बरोबर आहे. अशा प्रकारचा प्राणायामची जोड केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं दिव्य तेज, ओज, आभा, कांती प्राप्त होती. कुठल्याही प्रकारचा आपल्याला सौंदर्य प्रसाधनं वापरायची गरज पडत नाही. मुलं वापरतात ना सौंदर्य प्रसाधनं? का मुली वापरतात? जास्त मुली वापरतात का? मुलं नाही वापरत. तुम्ही फक्त पावडर लावता का? मग पावडर पण नाही लावत? बर 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 बर. अष्टगंध लावता? चांगलं. तर नॅचरल ब्युटी ज्याला आपण म्हणतो, नैसर्गिक सौंदर्य जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर हा कपालभाती प्राणायाम आपल्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. कृती जी आहे कपालभाती प्राणायामची बघून घ्या, एक वेळ करून दाखवतो मी कृती. याच्यामध्ये काय करायचंय, आपला पोटाचा भाग जो आहे याला काय करायचं, आपल्याला आतमध्ये घ्यायचं आणि त्याच वेळेस काय करायचं, आपल्याला श्वासाला बाहेर सोडायचं. कृती बघून घ्या कपालभातीची, मी करून दाखवतो तुम्हाला. कपालभाती प्राणायाम पोटाच्या भागाला आतमध्ये गेले त्याच वेळेस श्वासाला बाहेर सोडणे, दोन्ही कृती एकाच वेळेस झाल्या पाहिजे. कपालभाती प्राणायाम. काय करायलो मी, पोटाच्या भागाला आतमध्ये गेलो त्याच वेळेस श्वासाला बाहेर सोडायलो. बघून घ्या. या पद्धतीची कृती आहे कपालभाती. तुम्हाला समजावं, योग्यरित्या सांगणं काम आहे माझं. चुकीच्या पद्धतीने सांगितलं लाभ होईल का तुम्हाला? त्यासाठी सगळ्या कृती जी आहे तुम्हाला व्यवस्थित करून दाखवायलो मी आणि नंतर तुमच्याकडून करून घेणार आहे. आता 10 श्लोक मारायचे आपल्याला सगळ्यांना. कपालभाती प्राणायाम. अर्ध पद्मासन, डावा पाय खाली आपला, उजवा पाय वर आहे, दोन्ही हात आपले कोणत्या मुद्रे आहे? ध्यान मुद्रा. पाठीचं दाण ज्याला मेरुदंड म्हणतो आपला, अगदी सरळ, मान सरळ, डोळे बंद आहेत. करा सुरू कपालभाती प्राणायाम. 10 वेळेस करायचं आणि थांबून जायचं. बस. विश्राम, डोळे बंदच राहू द्या. दोन्ही बाजूने हात करून घ्या. दोन्ही हातांनी तळात दर्शन करा. काय वाजवायचे नाहीये, दोन्ही तळात दर्शन करायचे. कपाळावर चेहरा नाचून घ्यायचे. माझा कपालभाती प्राणायाम. कोणत्या आजारासाठी लाभदायक आहे?
अरे ते तर आहेच आपलं, पण मी काय केलं, पोटाच्या भागाला आतमध्ये गेलं, म्हणजे कोणत्या विकारासाठी लाभदायक आहे? पोटाच्या विकारासाठी. आलं लक्षात? बऱ्याच वेळेस तुम्ही जर शाळेमध्ये थांबायचं नसेल, आपल्याला घरी जायचं असेल तर कारण काय सांगता सगळ्यात अगोदर? बरोबर आहे. सगळ्यात अगोदरचं कारण असतं की नाही, सगळ्यात पहिलं म्हणजे मुखावगत तोंडपाठ असल्यासारखं मुलाला किंवा मुलीला लगेच तर आज पोट दुखायला. लक्ष कुठं लागलं? घरी आईकडं. आईनं काय केलं असेल, काय करत असेल, आज माझ्या आवडीची भाजी केली असेल की नाही. बरोबर की नाही? जर तुमचं पोट कपालभाती प्राणायाम केलं तर पोट दुखली का तुमचं? म्हणजे तुम्हाला कारण सांगायचं गरज पडेल का? तर पोटासंदर्भातल्या सर्व व्याधींसाठी आम्लपित्त, ज्याला आपण ऍसिडिटी म्हणतो, त्यानंतर बद्धकोष्ठता. बऱ्याच आता तुम्ही इकडचे बसल्यापैकी प्रामाणिकपणे किती जणाला कुरकुरे आवडतात? प्रामाणिकपणे हात वर करायचं. बरं, मी विचारतो त्याला, हात खाली करा. किती जणाला त्यानंतर आपले चिप्स आवडतात? हा. त्याच्यानंतर हात खाली घ्या. किती जणाला व्हील्स आवडतात? व्हील्स. हा, हात खाली घ्या. त्यानंतर आणखी काय असतं? ते तर मी नाही ना, ते तर मी नाही. आता हा लेटेस्ट आले होतं, लेटेस्ट पास्ता आहे का नाही? पास्ता. बर, हात खाली घ्या. आता आणखीन राहिलं तुमचं आवडतं? 2 मिनिट. बरोबर. बरं, ते एक काम करा ना तुम्ही, आता हे सगळे पदार्थ आहेत ना, तुम्ही गेल्यानंतर आज प्रयोग करून बघा. एक पदार्थ घ्या, त्याला जाळा, त्याला. मी तर एवढे विद्वान आहेत, एवढे हुशार आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी करतात, पण तरी तुम्ही खाता. म्हणजे काय? आता मला कारण सांगावं. शरीरासाठी पोषक आहे का ते? बरं, असं आहे का शरीर त्याच्याशिवाय शरीराची आपली वाढ होत नाही? किंवा त्याच्यामधून आपल्याला आयरन भेटायले, कॅल्शियम भेटायले, प्रोटीन भेटायले, कार्बोहायड्रेट भेटायले, असं आहे का? मग फक्त काय, जिभेसाठी चांगले लागते टेस्ट आहे का नाही, चव. बरं, आईने केलेले पदार्थ चांगले नसतात का? घरी केले पण तेवढे लागत नाहीत का? तेवढे मग लागतात. मग कसं काय खातात बाहेरचे विकत आणून? कधी. मग आईला सांगायचं वेगळे पदार्थ ते घरी करायला. बरं, घरी काय अगोदर नव्हते का आमचे? आता आमच्या वेळेस तर घरी केलेले होते बाबा, तिथं आम्हाला खूप चांगलं लागतं अगोदर, पण त्याची चव लागत नाही का बाहेरच्या सारखी, मॅगीसारखी? त्यापेक्षा चांगली लागते, छान लागते ना. मग आजपासून काय करणार? आता एक काम करा, मला आज तुमच्याकडून सगळ्याकडून गुरुदक्षिणा पाहिजे. मी आज शिकवलं तुम्हाला, म्हणजे मी कोण झालो तुमचा योगामधला? आजच्या दिवसापुरता किंवा प्रशिक्षण द्यायला मी सांगायला ना तुम्हाला. मग दक्षिणा तर जेवायला गेले प्रत्येक विद्यार्थ्याला. आपण गुरुला काय करतो? दक्षिणा. मला आर्थिक स्वरूपात दक्षिणा नको, संकल्प पाहिजे तुमच्याकडून. बरं, संकल्प सुरुवातीला एक की आजपासून कोणी लगेच मॅगी खाणार नाही. आता एकमेकाकडे चेहऱ्याकडे बघतील. तू हात वर कर, तू हात वर कर. करसाल का संकल्प? फक्त आईने बनवलेले घरचेच पदार्थ खाणार. संकल्प करणार का? थोडं कठीण जाईल तुम्हाला. नाही. बरं, चॉकलेट तुम्ही खाता? आवडता? सगळ्यात आवडता पदार्थ चॉकलेट, बरोबर आहे? चॉकलेट मध्ये काय असतं? चॉकलेट मध्ये कॅडबरी चॉकलेट आहे. बरं, ते फ्रीज मध्ये ठेवल्यावर कसं होतं? कडक होतं. आणि फ्रीजच्या बाहेर ठेवल्यावर मग पतला झाल्यावर खायला चांगलं आवडतं ना.
मग कसं कडक बरं, आणि फुटत गेल्यावर कसं होतं ते नंतर कसं होतं माहिती आहे तुम्हाला? मी सांगतो, पतलं होते ते पोटात गेल्यावर. तुम्ही ते परत खायले नंतर काय होते, ते एक कोट तयार करते, कोटिंग त्याच्यावर आपल्या आतड्यावर. आलं लक्षात? तुम्ही थोडे थोडे वारंवार खात गेले. बरं, त्याच्यामध्ये काय वापरतात माहिती आहे का तुम्हाला? कॅडबरीमध्ये जे जनावर असतात, त्या जनावर लक्षात घ्या, मी काय म्हणेन, जे जनावर असतात ना त्यांची वसा वापरतात, वसा. वसा एक घटक द्रव्य आहे, अलग लक्षात. तो चिकट असतो, तो स्निग्धता त्यामध्ये जास्त असते, अलग लक्षात. तो प्रकारचा पदार्थ हा त्या चॉकलेटमध्ये वापरला जातो. तुम्हाला वाटलं असतं मी फोटो बघायला असं वाटत असेल तर तुम्ही सर्च करा, युट्यूब वगैरे आहे, जेव्हा तुम्ही सर्च करा तुम्हाला लक्षात येऊन जाईल की खऱ्या अर्थाने काय वापरतात काय नाही. आलं लक्षात? मी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने जे चांगले आहे तुम्हाला, मी चांगले तुम्हाला. बरं, जाऊ द्या. आपले प्राणायाम किती झाले? कोणकोणते झाले? भस्त्रिका आणि कपालभाती. तिसऱ्या नंबरचा प्राणायाम जो आहे बाह्य प्राणायाम, ज्याला आपण त्रिबंधक प्राणायाम म्हणतो. तुम्हाला कृती करून दाखवतो. बाह्य प्राणायाम तुम्ही फक्त बघा, मी करून घेणार नाही, तुमच्याकडे थोडी अवघड कृती आहे. अगोदर फक्त बघून घ्या. बाह्य प्राणायाम त्रिबंधक, तीन बंध जो आहे, सुरुवातीचा जो आहे हनुवटी कंठकोपामध्ये, याला आपण जालंधर म्हणतो. पोटाला पाठी बगडे, याला आपण उड्डाण बंद म्हणतो, पोटाच्या भागाला पाठीकडे. आणि तिसरा जो आहे गुदद्वार, ज्याला आपण आपल्या याचा शरीराचा शेवटचा भाग ज्याला अंकुचन करून घेतो आपण. हे तिन्ही बंद म्हणजे काय? बंद म्हणजे काय? बंद बांधणे, बरोबर आहे. बांधतो कशासाठी? कारण ते निघू नये, बरोबर आहे, किंवा बाहेरील आतमध्ये टाकता कामा नये, बरोबर आहे. तर याच्यात काय करायला आपण? श्वासाला बंद करायलो. श्वासाचे मार्ग आहेत आतमध्ये ज्याचे शरीराचे ते बंद करायलो. सुरुवातीला काय करायला आपण? दीर्घ श्वास घ्यायलो, लांब श्वास. एका क्षणामध्ये श्वासाला बाहेर सोडायचे. श्वासाला बाहेर सोडल्यानंतर श्वासाला बाहेर रोखून धरायचे. कुठपर्यंत रोखून धरायचं? जोपर्यंत आपली शारीरिक क्षमता आहे त्या क्षमतेपर्यंत श्वासाला बाहेर रोखून धरायचं. शारीरिक क्षमता संपली आपली की अगदी हळूहळूपणे आपल्या मानवर येते यायचं आणि दोन्ही नागपूरद्वारे श्वासाला शरीराच्या आतमध्ये घ्यायची. या पद्धतीची कृती आहे. कोणता प्राणायाम आहे? बाह्य प्राणायाम. मी करून दाखवतो कृती, आपणास बघून घ्या सगळेजण. दोन्ही हात आपले ध्यानमुद्रेमध्ये, पाठी ध्यान सोळ आहे, मान सोळ आहे. सुरुवातीला मी दीर्घ श्वास घेतो, लांब श्वास. सगळेजण अगोदर बघून घ्या फक्त नीट. एका क्षणार्धामध्ये श्वासाला शरीराच्या बाहेर सोडून देतो. काय केलं? दोन्ही हात आपले सरळ, पाठी सरळ. ओवे येतात का जात्यावरच्या? नाही येत. ऐकल्या कधी? मग पाठ केलं नाही. चला लाईन आपली आहे, लाईन चेक करा. चला परत